लॉग इन करा मुंबईतक.in वर. स्वागत. सुट्टीच्या दिवशी देखील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अतिशय गंभीर विषयावरती मी आज आपल्याला संबोधित करणार आहे. एकंदरच विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर जाणीवपूर्वक ज्या पद्धतीचे आरोप भारतीय जनता पक्ष करते त्यामागे प्रचंड मोठं षडयंत्र भाजपचं आहे हे आम्ही गेल्या वेळेला जे म्हटलं होतं त्या आरोपावर आम्ही ठाम आहोत. एकंदरच यामागे आघाडी सरकार जे आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ते अस्थिर करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला आणि त्याकरता हे कुभाड रचलं गेलं. हे जे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं ते यथायोग्य होतं, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. आतापासून इथपर्यंत भारतीय जनता पक्षानं जे आरोप केले ते बेफाम होते, कुठल्याही पुराव्याशिवाय होते आणि त्यांनी या प्रकरणाशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला जोडण्याचा सातत्यानं जो प्रयत्न केला त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वेळोवेळी ते तोंडघशी पडलेले आहेत आणि सगळे जवळपास जे केलेले आरोप आहेत ते खोटे ठरलेले आहेत आणि त्यांना या संदर्भामध्ये सरकारशी कोणताही संबंध जोडता आलेला नाही वस्तुस्थिती आहे. आता विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत त्यामध्ये एक तुम्हाला दिसून येईल की सातत्यानं ते गोलपोस्ट चेंज करतात, वेळोवेळी वेगवेगळे आरोप करायचे. यामागचा उद्देश काय असणार आहे? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 3 आरोप त्यांनी जे प्रामुख्याने केले. पहिला जो प्रमुख मुद्दा जो आहे त्याच्याकडनं लक्ष विचलित होऊ देता कामा नये आणि तो म्हणजे अँटेलियाचं स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची झालेली त्या ठिकाणी हत्या, त्यांचा जो झालेला मृत्यू. दुसरा जो त्या ठिकाणी त्यांनी आरोप जो केला होता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की परमवीर सिंग यांचं जे पत्र आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं त्याच्या आधारे त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले. तिसरा जो मुद्दा आला नंतर अचानकपणे तो आला रश्मी शुक्ला यांचा अहवालाच्या संदर्भामध्ये. त्यांनी जे अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं आणि त्याचा जो अहवाल ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेला आहे, ऑगस्ट 2020, त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केले. आता हे वेगवेगळे आरोप तुम्ही जर पाहिलं तर त्यांचा एकमेकाशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध नाही. काल परत्वे देखील ते वेगवेगळ्या काळात झालेल्या गोष्टी आहेत. असं असताना अशा तऱ्हेचे आरोप का केले गेले? यामध्ये परमवीर सिंगांची चौकशी होऊ नये या उद्देशानं मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा याकरता त्याचा केला होता का? परमवीर सिंगांकरता कव्हरिंग फायर जे मिलिटरीमध्ये जी टर्म आहे ती कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला होता का? खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा उलगडा निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये होईल आणि भारतीय जनता पक्षाची हीच योजना होती का? त्यांनी हीच व्यूहरचना केली नंतर याचंही उत्तर निश्चितपणे मिळालं पाहिजे. आता तुम्ही रश्मी शुक्लाचं कालचं ते प्रकरण तुम्ही पाहिलं. रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं ऑगस्ट 2007 महिने जवळपास होऊन गेले त्यावेळेला अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं. त्यांनी कारण दुसरं दाखवलं आणि दुसऱ्याच कारणासाठी फोन टॅपिंग केला आणि तो अहवाल त्यांनी जो दिला होता त्यानंतर जवळपास 7 महिने उजळे 2 जवळपास अधिवेशन गेली. त्या अधिवेशनामध्ये किंवा या 6-7 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाला याची आठवण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आता या आरोपातली हवा मुख्य सचिव सीताराम कुंटे साहेबांच्या अहवालानं पूर्णपणे निघून गेलेली आहे, काही शंका आहे. प्रश्न आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला जातो आणि त्याचं उत्तर ते देत नाहीये की हा जर अहवालच खऱ्या अर्थानं जो दिला गेला होता त्याच्याबद्दल सीताराम कुंटेजींनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटले की त्या अहवालाबरोबर 6.3 GB जी काही पेन ड्राईव्ह दाखवली गेली ती दिलीच गेली नव्हती सरकारला. जर ती सरकारला दिली गेली नव्हती तर मग फडणवीस साहेबांनी कुठली 6.3 GB ची पेन ड्राईव्ह दाखवली आणि केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं त्यांनी? या खोट्या माहितीच्या आधारे तक्रार केली का? आणि यातनं महाराष्ट्राची बदनामी निश्चितपणे झालेली आहे, यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही. आणि म्हणूनच आता जे काही त्यांनी आव आणलेला आहे की तो अहवालच कोणाच्या दुसऱ्याने तयार केला वगैरे, सीताराम कुंटे साहेब सारख्या अत्यंत ज्येष्ठ अशा सनदी अधिकाऱ्यावरती अशा तऱ्हेचा आरोप करणं हे अत्यंत अयोग्य आहे. आता हे गिरे तो भी टांग ऊपर अशा तऱ्हेची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची चाललेली आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु मूळ मुद्दा हा राहतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. रश्मी शुक्ला या फडणवीस साहेबांच्या अत्यंत विश्वासातले अधिकारी हे आता स्पष्ट झाले आणि त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अहवाल दिला. या अहवालाची माहिती त्यांनी काही आता दिलेली आहे असं वाटतं का आपल्याला? त्या अगोदरच त्यांना दिलेली असावी.
आणि त्याबरोबर जेव्हा त्याची अहवालाची माहिती त्याला दिली जाते, एवढं त्या ठिकाणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यापर्यंत एखाद्याची मदत जाते, त्यावेळेला त्यांनी हे माहिती दिली नाही असं होणे शक्य नाही की त्यांनी याबद्दल माफी मागितलेली आहे. या अहवालामध्ये कोणताही दम नाहीये. हे वरवरचा अहवाल आहे, याची माहिती फडणवीस साहेबांना दिली नसेल तरी देखील 7 महिन्यानंतर हा विषय का काढला गेला, हा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणूनच परमवीर सिंग यांच्याकडनं लक्ष दुसरीकडे घेऊन जायचं होतं का, हा जो प्रश्न मी विचारलाय त्याचं कदाचित याच्यातनं उत्तर मिळतं. आता दुसरा महत्वाचा विषय तुम्ही लक्षात घ्या. परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल मी पोहापोहा अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. परंतु एखाद्या 2 व्यक्तींच्या संभाषणाला सबळ पुरावा जर द्यायचा असेल तर ती संभाषणाची रेकॉर्डिंग दिसली पाहिजे. ती तर काही दिलेली नाही. परंतु ऐकीव माहितीच्या आधारे स्वतःच्याच निकटवर्त्यांकडनं अशा तऱ्हेचा एक पुरावा तयार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला. आणि मग यावरती भारतीय जनता पक्षाकडनं लगेचच बोंबाबोंब सुरू करण्यात आली. आपल्याला माहित असेल अर्णव गोस्वामी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांना बडतर्फ करावं पंतप्रधानांनी आपल्या अधिकारामध्ये कलम 311चा वापर करून अशा तऱ्हेची मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. अचानक परमवीर सिंग हे लगेचच विश्वासार्ह वाटायला लागले, प्रिय वाटायला लागले भारतीय जनता पक्षाला. असो, काही हरकत नाही. प्रश्न हा आहे की यावरती न्यायिक चौकशी आता नेमलेली आहे, सत्य ते येईलच. परंतु परमवीर सिंगांच्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या दडलेल्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष मला भेटायचंय, आपल्या माध्यमातून जनतेचं लक्ष भेटायचं. तुम्ही लक्षात घेतलं नाही की परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सचिन वाझे गृहमंत्र्यांना भेटला. प्रश्न हा महत्वाचा नाही. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रश्न असा आहे की 25 तारखेला अँटिलियाची घटना झाली, त्या अगोदर ती व्हेइकल तिथं प्लांट करण्यात आली. या कालावधीमध्ये सचिन वाझे कोणाकोणाला भेटत होता, या प्रश्नाच्या उत्तरात सगळं दडलेलं आहे की या अगोदर कोणाकोणाला भेटत होता. मग त्या पत्राचा अभ्यास केला तर आपल्याला त्या पत्रामध्ये निश्चितपणे काही आपल्याला थोडासा तर्क निघतो आणि तो तर्क आपल्याला एकंदरच काय परिस्थिती आहे याचं आकलन करण्याकरता मदत करतो. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की परमवीर सिंग असं म्हणतात की गृहमंत्र्यांची सचिन वाझे यांची भेट झाली आणि सचिन वाझेने येऊन परमवीर सिंगाला तक्रार केली. तुम्ही लक्षात घ्या, याचा अर्थ एक एपीआय दर्जाचा व्यक्ती सीपीला जाऊन गृहमंत्र्यांची तक्रार करतो. याचा अर्थ काय होतो की कोण जवळ आहे सचिन वाझेच्या, कोण जवळ आहे. आता या एपीआय दर्जाचा अधिकारी सातत्यानं एकदा नव्हे एकापेक्षा अधिक वेळा तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भेटला, हे पत्रातच नमूद आहे. एकदा नव्हे एकापेक्षा अनेक वेळा. आणि मग तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम ब्रांचचं जे कार्यालय आहे सचिन वाझेचं ते कुठे आहे. ते आहे मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापासून 200 मीटरवर, त्याच बिल्डिंग मध्ये 200 मीटरवर 200 फुटावरती कार्यालय. आता एपीआय दर्जाचा अधिकारी जाऊन गृहमंत्र्यांची तक्रार परमवीर सिंगांकडे करतो. आता ह्याच्यामध्ये किती लोक असतात तुम्ही लक्षात घ्या. एपीआयच्या वरती पीआय, पीआयच्या वरती एसीपी, एसीपीच्या वरती डीसीपी, डीसीपीच्या वरती ऍडिशनल सीपी, जॉईंट सीपी, हे सगळे बायपास करतो. कोण नसतं बरोबर, डायरेक्ट परमवीर सिंगांना जाऊन तक्रार करतो. म्हणजे किती जवळचे संबंध होते याच्यावरती प्रकाश पडण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट ही स्पष्ट आहे त्या ठिकाणी, तुम्ही लक्षात घ्या की एपीआय वाझे डायरेक्टली परमवीर सिंगांना रिपोर्ट करतो. या सगळ्या पूर्ण कॅडरला बायपास करून याची ही चौकशी होण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मूळ मुद्दा काय. एपीआय वाझे कुठला, तर परमवीर सिंग यांच्या कार्यालयामध्ये मुंबई सीपी ऑफिसमध्ये त्याचं काय झालं. काझी कुठला, मुंबई सीपी ऑफिसच्या म्हणजे परमवीर सिंगांच्या कार्यालयात. एपीआय हुबाळे कुठले, ते तिथलेच परमवीर सिंगाचे कार्यालय. 2 ड्रायव्हर कुठले, परमवीर सिंगाच्या कार्यालयामधले. इनोवा कुठली, तर ती देखील परमवीर सिंगाच्या कार्यालयामधली. एवढा निकटचा संबंध या ठिकाणी आहे. तरीही एनआयएनं गेल्या 18 दिवसामध्ये एकालाही वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबाला बोलवलं नाहीये. हा कसला तपास चाललेला आहे एनआयएचा.
एनआयए 18 दिवस झाला तपास हाती घेऊन एटीएस कडनं जबरदस्तीनं तो ताब्यात घेतलेला आहे. मग याची चौकशी करायला नको, एकाचाही जबाब घ्यायला नको का? एनआयएचं म्हणणं असं आहे की सचिन वाझेने स्वतःच्याच अखत्यारीमध्ये एवढा मोठा गुन्हा केला. भारतीय जनता पक्षाचं देखील तसं म्हणणं नाही. याचं मार्गदर्शन करता कोण आहे? याची चौकशी निश्चितपणे होण्याची आवश्यकता आहे. आणि आता तर एनआयएनं UAPA टाकलं त्याच्यावरती, लक्षात घ्या, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट हा टाकलाय आता. परंतु हे टाकत असताना किती चौकशी केली गेली त्याचा कुठलाही आधार नाहीये. आणि म्हणूनच प्रश्न हा विचारतो की काय परमवीर सिंगांना वाचवण्याचा प्रयत्न चाललाय, चौकशी होऊ नये त्यांची अशा तऱ्हेचा प्रयत्न चाललाय का? मग एनआयएने तपास काय करावा, ज्याच्यासाठी आज मी पत्रकार परिषद बोलवली आहे, हे आता आम्ही सांगतो. काय तपास केला? 10 मार्चला अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या, जनतेने कळलं पाहिजे. जनतेला 10 मार्चला एटीएसनं पत्र लिहून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंगांनी यांच्या कार्यालयाकडनं त्या सीपी ऑफिसचा डीबीआर मागितला. लक्षात घ्या, एटीएसनं डीबीआर मागितला. 10 मार्चला तो डीबीआर एटीएसला अधिकृतपणे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडनं तो दिला गेला. पण अचानकपणे लक्षात आलं की हे डीबीआर मध्ये देऊन चूक झाल्यासारखं झालं. आणि 1.5-2 तासामध्ये एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांना फोन जातो. कोणाचा जातो हे स्पष्ट आहे, त्याची चौकशी होण्याची मागणी आम्ही आता करतोय, चौकशी करण्याची. फोन जातो आणि म्हटलं जातं त्या डीबीआर नीट दिसत नाहीये, तुम्ही तो डीबीआर आम्हाला परत पाठवून द्या, आम्ही त्यांना तपासून परत देतो. आता एटीएसच्या प्रमुखांनी तो डीबीआर अधिकृतपणे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या कार्यालयातून आलेल्या व्यक्तीला हँडओव्हर केला. त्याची सगळी नोंद निश्चितपणे ती केली असणार आहे. आणि त्यानंतर आज का गायब, तो डीबीआर गायब आहे. त्या डीबीआर मध्ये काय होतं, त्या स्कॉर्पिओ पासून इनोवा पासून कोणाकोणाच्या मुवमेंट त्या ठिकाणी आहे त्या डीबीआर मध्ये निश्चितपणे असणार आहे. हा गायब झाला. कसं गायब झाला? तो मागितला का गेला? आणि म्हणून याची चौकशी व्हायला नको. यामध्ये कोणाचा हात आहे? कोणी मागून घेतला आहे त्या वेळेला? का घेतला मागून आहे त्या वेळेला? निश्चितपणे याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच पहिली गोष्ट, एनआयए आपल्या कार्यालयातनं बाहेर पडून इथे जाईल. आम्ही म्हणतो आहोत की याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. एनआयएनं दाबून ठेवू नये कोणाला. त्याची चौकशी करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करा. त्यामध्ये झालं पाहिजे दूध का दूध, पाणी का पाणी आलं पाहिजे. आणि जर एनआयए चौकशी करत नसेल, काय कारण असेल त्याचं, कारण ह्याची जी मोडस ऑपरेटिव्ह दिसते, दिल्लीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा विषय असेल, कुठलाही विषय, आमचं एवढंच म्हणणं आहे, नसेल तर राज्य सरकारने याची चौकशी केली पाहिजे. हा डीबीआरचा भाग जो गायब झालेला डीबीआर आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. एकंदरच ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग या कालावधीमध्ये झालेला आहे, आपण पाहिलं असेल. सुशांत सिंग प्रकरणामध्ये अजून 9 महिने झाले, अद्याप सीबीआयने सांगितलं नाही की त्याचा मृत्यू कसा झाला, आत्महत्या झाली का, त्या ठिकाणी त्याचा खून झाला. परंतु त्याचा राजकीय उपयोग निश्चितपणे झालाय. एटीएसनं ज्या वेळेला सचिन वाझेची कस्टडी मागितली, तात्काळ ती कस्टडी देण्याऐवजी एनआयएनं संपूर्ण तपासच ताब्यात घेतला. म्हणूनच याच्या मुळाशी आम्ही जाण्याची मागणी करत आहोत. आणि निश्चितपणे हे जर स्पष्ट केलं तर ज्यांचे खरे हात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत तिथे पोहोचलं जाईल. हे कव्हरिंग फायर थांबलं जाईल आणि निश्चितपणे सरकार यातना उजळ चारित्र्यानं बाहेर पडेल. बाकी आपल्याला आता हिंदीमध्ये या संदर्भामध्ये चाललंय मराठीमध्ये तुम्ही जे म्हटलं की 25ला गाडी सापडली, 25च्या आधी कोण कोणाला भेटे, हा गंभीर आरोप आहे. नेमकी आपल्याला काय म्हणायचं आहे की भाजपला संबंधित कोणाला सचिन वाझे भेटले होते? मी माझ्या आरोपांमध्ये पूर्णपणे स्पष्टता आणलेली आहे. मी लक्षात ठेवतो की या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं तो डीबीआर अत्यंत महत्वाचा ठरला असता, तो गायब झालाय.
एटीएसच्या प्रमुखांकडनं तो का परत घेतला गेला आणि नंतर तो गायब का झाला याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि हे जे काही फुटकळ जे काही आरोप केले जातात बाजूचे, मूळ मुद्दा तो आहे. त्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित आम्ही होऊ देणार नाही. एकंदरच या अँटेलिया प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडलेल्या आहेत त्या केवळ सचिन वाझेच्याच एका व्यक्तीच्या वरती केंद्रित नाहीत. त्याला मार्गदर्शन कोणाचं झालेलं आहे, कोणाच्या टचमध्ये तो होता, याच्या मुळाशी पोहोचण्याची आवश्यकता एनआय का जात नाहीये तिथं, ही आपण मागणी करत आहोत, याची ही विचारणा करतो. एनआय परमवीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करते कारण की डीबीआर मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट बाहेर आल्या. त्यामुळे आता ह्या संदर्भामध्ये आम्हाला आश्चर्य वाटतं. 18 दिवस झाले, तुम्ही लक्षात घ्या, UAPA सारखा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे, तो तुमच्या कस्टडीमध्ये आहे. त्याच्या वरिष्ठांची चर्चा करायला नको, तुम्हाला एखादा तरी जबाबदार बोलायला पाहिजे. किंवा काय होता तुम्हाला माहिती आहे का, हा तुमच्या ऑफिसला यायचा की नाही यायचा, किती वेळा यायचा, त्या ऑफिसच्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ते भेटलं पाहिजे. जिथं ऑफिस आहे तिथं केलं पाहिजे, त्याच्या वरिष्ठांना केलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं PI, ACP, DCP, जॉईंट CP, ऍडिशनल CP हे सगळे मंडळी असतात. आता बायपास करून डायरेक्ट CP ना भेटायचा. जे लोकांशी तो संपर्कात होता त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. ती का केली जात नाही हा प्रश्न आहे आणि मग त्याचं उत्तर त्यातनं दिसतं. सर, UAPA सारखा गंभीर आरोप करूनही राष्ट्रीय एजन्सी NIA याच्या संदर्भात फार सखोलपणे विचार करण्यास अपयशी ठरते असं वाटतं. आमचं म्हणणं हेच आहे की अपेक्षा हीच आहे की NIA ने याच्या मुळाशी जावं. कारण ज्या पद्धतीनं हा तपास आता चाललेला आहे तो पुन्हा CBIच्या ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये झाला त्या धर्तीवर नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये NIAची जबाबदारी आहे की त्यांनी जी काही एकंदर जी प्रक्रिया राबवली आहे ती पारदर्शक असली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी. वरिष्ठ IPS अधिकारी जे आहे जे भाजपच्या बाजूने होते त्यांना कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न आहे का? पहिली गोष्ट मला म्हणजे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे विषय. या प्रकरणामध्ये निश्चितपणे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पक्ष बदलत्या भूमिकेमध्ये दिसतोय. सुरुवातीला जे आरोप केल्यानंतर ते विसरून गेल्यासारखं झालेलं आहे. मूळ मुद्दा तोच आहे, अँटेलियाचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार, त्या हिरेन परिवाराला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका होती. आणि ATSनं त्या पद्धतीने तपासही केला, त्याचा उलगडाही केलेला आहे. प्रश्न असा आहे की त्याच्या पुढे का जात नाही NIA, हा मूळ मुद्दा आहे. परमवीर सिंह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये भेट झाली त्याचा अनेक वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले. त्याबद्दल याबद्दल मी काही जी मला माहिती आहे त्याबद्दल मी बोलतो. जे काही महाविकास आघाडी ज्यांनी म्हटलेलं त्यांनी दिल्लीमध्ये परमवीर सिंग गेल्याचं काही चर्चा सुद्धा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं लेटर बॉम्ब टाकलेला. पहिली गोष्ट तर मी अपेक्षा व्यक्त करतो की केंद्रीय यंत्रणा अत्यंत पारदर्शक होती. ती लोकशाहीसाठी फार आवश्यक आहे. त्यांचा राजकीय उपयोग होता कामा आणि म्हणूनच गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जितक्या EDच्या नोटिसा कोणाकोणाला गेलेल्या आहेत त्याची यादी समोर आली पाहिजे. आमचं हेही म्हणणं आहे की NIA ने काय तपास केला आतापर्यंत तेही त्यांनी सांगितलं पाहिजे. की एकंदरच ते काही छोट्या छोट्या बातम्या सोडण्याचा प्रकार जो चाललेला आहे तो थांबवावा आणि जो सरळ काय त्यांनी तपास केलेला आहे तो समोर यावा. काय चाललेलं आहे त्याचं आश्वासक अशा तऱ्हेचं चित्र निर्माण झालं पाहिजे. ही लोकशाहीला पूरक भूमिका असते. परंतु तपास यंत्रणा केवळ राजकीय अजेंड्यावर चालतील तर मग अत्यंत दुर्दैवच आहे. सर, इतर राज्यांच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी प्रकरणं येतात, महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. तुम्हाला असं वाटतं का की इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राला अशा पद्धतीनं वापर केला जातो? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा सातत्यानं प्रयत्न गेल्या 1.25 वर्षांपूर्वी पाहिलेला आहे. त्या प्रकरणामध्ये ते फाल्गुन साधू हत्याकांडाचं प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असेल, वेळोवेळी जी काही प्रकरणं आहेत त्याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वळण द्यायचं आणि सोशल मीडियामध्ये अपप्रचार करायचा. काही निवडक त्यांच्या अखत्यारीतल्या जे काही माध्यमं आहेत त्यांचा दुरुपयोग करायचा आणि खोटे नाटे अत्यंत बेफाम आरोप करायचे. तार्किक आधार कुठलाही नसतो. आम्ही ज्या तऱ्हेनं आज आरोप करतो आहोत त्याला तार्किक आधार आहे. परंतु दुसऱ्याला आता ही जर इतकं बेजबाबदारपणाचं वर्तन जर ह्या विरोधी पक्षाकडनं होत असेल तर काय म्हणावं. म्हणजे CDR तुम्ही दाखवता तो CDR अनधिकृत आहे, तुम्हाला होऊ शकत नाही. कोण देत आहे? माननीय
माजी मुख्यमंत्री, तुमचा आदर्श काय घेणार लोक? दुसरं गोष्ट, आता तो 6.3 GB चा डेटा पेन ड्राईव्ह लगेचच म्हणायचं सीताराम कुंटेंचा आवाज चुकीचा आहे, असं बोलणं योग्य आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही आरोप केला पाहिजे. तुमचा या सरकारवरती किंवा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची अत्यंत प्रमुख भूमिका असते आणि ते त्याच्या सरकारवरती लक्ष ठेवणं, बारकाईने सरकारवरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणं हे त्यांची जबाबदारी आहे. परंतु अशा पद्धतीनं बेफाम आरोप करणं हे योग्य आहे. इतर राज्यांच्या निवडणुकांमध्येच अशा पद्धतीचे आरोप मोठ्या प्रमाणात होताना वगैरे मिळतात. आता पश्चिम बंगालची निवडणूक आहे, आसामची निवडणूक, याच्या आधी बिहार निवडणुकीच्या वेळेस सुशांत सिंगचा प्रकरण जे आहे ते बघायला मिळालं. नाही, ही तर त्याची व्यूहरचना आहेच. त्याच्याही पलीकडे जाऊन यांच्या मनामध्ये हे सरकार अस्थिर करण्याचा डाव आहे. सातत्यानं राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा केल्या जातात ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. एक तर प्रतिमा बलीन करायची, बदनामी करायची सरकारची आणि अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे हा सगळा डाव आम्ही सगळेजण ओळखून आहोत आणि निश्चितपणे जे काही सत्य आहे ते लोकांसमोर गेलं पाहिजे ही समजून. बदल्यांच्या रॅकेटमध्ये बंधन नावाचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तो सक्रिय होता 2017 साली देखील आणि आता देखील तो सक्रिय आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं हे आशिष शेलार म्हणतात. आशिष शेलार म्हणजे मला पूर्वी त्यांच्याबद्दल आदर होता, परंतु ज्या पद्धतीनं ते आरोप करतात त्याच्यात काही तथ्य नसतं. 2017 पासून ते 2019 पर्यंत तुमचं सरकार होतं, त्यावरती तुम्ही काय कारवाई केली हा नोंद होता. दुसरा मुद्दा असा आहे की असेच आरोप आम्ही देखील करू शकतो. जो इंगळे नावाचा व्यक्ती आहे तो कोणाचा केअरटेकर होता तुम्ही लक्षात घ्या, कोणाच्या जवळ होता याची चर्चा सगळीकडे आहे. परदेशी साहेबांच्या जवळ असलेला व्यक्ती आहे तो. मग आम्ही आरोप करायचे का 2017ला ज्या पद्धतीनं तो जो आरोप झाला होता आणि ज्या पद्धतीनं त्यांना चव्हाण जे डीसीपीने तो पकडून दिला होता त्यावेळेला जे बदलेंचं रॅकेट आलं त्यावेळेला त्याचे धागेदोरे सीएमओ पर्यंत पोहोचत होते, तर त्याच्या आम्ही आता त्या ठिकाणी आरोप करायचे का? त्यामुळे काहीही बोलायचं, काही त्या ठिकाणी तर्कहीन भाषा वापरायची. मला असं वाटतं की याची चौकशी निश्चितपणे होईल. जो कोण 2017चा असू दे किंवा आताही बदल्यांच्या रॅकेटमध्ये कोणी असेल निश्चितपणे त्याला कारवाई झाली पाहिजे. सीबीआय प्रकरणाचा वाद देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेमध्ये मंत्री हेरण प्रकरणामध्ये जे सीबीआय समोर आणले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की जर या संदर्भात माझी चौकशी लावायची असेल तर चौकशी लावा. पण अद्याप महाविकास आघाडीकडे कुठली पाऊल उचलली. पहिली गोष्ट, विरोधी पक्षनेते, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी काय लक्षात घ्या. दोन गोष्टी त्या यामध्ये दिसतात, त्याच्यामध्ये ते अपराधांना पाठीशी घालतात. पहिली गोष्ट अशी की सीडीआर बाळगणं स्वतः हा गुन्हा आहे. दुसरीकडे तो सीडीआरची माहिती महत्वाची आहे ना तपासामध्ये, त्यांनी तपास यंत्रणा दिली पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. तिसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे, कर्नाटक हायकोर्टने निर्णय दिलेला आहे की ज्या अधिकाऱ्याने अशा तऱ्हेची तिसऱ्या व्यक्तीला सीडीआर किंवा अधिक स्वतःची आरोपीची खासगी माहिती जर दिली तर तो व्यक्ती जो अधिकारी आहे, जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर देखील असू शकतो, त्याला दोषी धरला जाईल, तो देखील अपराधी आहे. मग तशाही अपराधाला ते पाठीशी घालतात. काय आदर्श ठेवताय तुम्ही? हा आमचा मुद्दा आहे. हिंदी घ्यायचं का? हिंदी आहे ना? हिंदी घेतो माझ्या युट्यूब पे भी जाता है. नाही करा 2 मिनिट. पहिली गोष्ट ये पाणी येते पाणी येते. पंखा लावा नाही. एंटेलिया का जो प्रकरण हुआ इसमें निश्चित तौर पर महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को अस्थिर करने का प्रयत्न था, एक षड्यंत्र था. ये जो हमने आरोप किया था इसके ऊपर हम पूरी तरह से अभी भी कायम. निश्चित तौर पर जिस तरह से ये विधिमंडल में जिस आरोप देवेंद्र फडणवीस जी के द्वारा और भारतीय जनता पार्टी के नेताओं के द्वारा किए गए थे, उस वक्त से आज तक कोई भी आरोप किसी भी तथ्य के आधार पर नहीं किया गया है और निश्चित तौर पर इसका कोई भी सबूत देने का काम इन्होंने नहीं किया. और ऐसे वक्त में हर एक आरोप झूठा साबित हुआ. अब बार बार भारतीय जनता पार्टी की तरफ से गोलपोस्ट चेंज करने की बात आई. 3 आरोप प्रमुख तौर पे किए गए थे. पहला ये था कि
एंटेलिया के सामने जो स्फोटक है उसके साथ में गाड़ी पाई गई थी और मनसुख हिरेन जी की हत्या हुई। इसका सरकार के साथ संबंध जोड़ने का प्रयास किया। दूसरा, परमवीर सिंह जो तत्कालीन पुलिस आयुक्त थे, उनके मुख्यमंत्री जी को जो खत लिखा गया उसका आधार लेते हुए गृह मंत्री जी के ऊपर आरोप किए गए। और तीसरा कि रश्मि शुक्ला इन्होंने जो इलीगली फोन टैपिंग की थी उसके माध्यम से जो रिपोर्ट दी गई उसका आधार लेकर एक बदली का रैकेट महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार के तहत चल रहा है, ऐसा एक आरोप किया। अब ये तीनों जो प्रकरण है इसका एक दूसरे से कोई भी संबंध नहीं और बार बार ये जो गोल पोस्ट चेंज किया गया, इसके पीछे कारण क्या था? क्या परमवीर सिंह जी की जांच न हो ये भूमिका भारतीय जनता पार्टी की थी? और दूसरी ओर जो मुख्य मुद्दा था जिसके बारे में ये चर्चा शुरू हुई उसके बारे में चर्चा न हो, क्या ये भारतीय जनता पार्टी की मंशा थी? इसका भी जवाब मिलना चाहिए। अब ये रश्मि शुक्ला जी का जो रिपोर्ट था, देखिए ये अगस्त महीने में रिपोर्ट आया। अगस्त महीने से 7 महीने हो चुके, 2 अधिवेशन चले गए और किसी ने भी इसके बारे में चर्चा नहीं। 7 महीने के बाद यह प्रकरण सामने आता है और अभी तो उस आरोप के बाद मतलब जो बदली रैकेट के बारे में जो कहा गया था उस आरोप की हवा ही सीताराम कुंडे जी जो मुख्य सचिव हैं उनके रिपोर्ट के द्वारा निकल चुकी। इसमें कोई तथ्य नहीं रहा। केंद्रीय गृह सचिव के पास जाके आपने वो पेन ड्राइव दिया है और महाराष्ट्र सरकार की बदनामी की, महाराष्ट्र की बदनामी की है। क्या आपको इसके बारे में, ये झूठ बोलने के बारे में जनता से माफी नहीं मांगनी चाहिए? लेकिन सबसे अहम बात ये होता है कि रश्मि शुक्ला ये बहुत ही नजदीकी अधिकारी थी, बहुत ही विश्वास की अधिकारी थी फडणवीस जी की। तो उन्होंने ये भी बताया होगा कि ये अगस्त महीने में हमने जो रिपोर्ट दिया था उसके बारे में वो माफी मांग चुकी है सरकार से। और दूसरी ओर ये रिपोर्ट में कोई तथ्य नहीं था, कोई आधार नहीं था, सरकार ने इसको पूरी तरह से खारिज किया है, ये उन्होंने बताया था और बताया जरूर होगा। कभी भी उन्होंने ये आरोप 7 महीने के बाद क्यों किए? क्या परमवीर सिंह जी के ऊपर से ध्यान हटाना चाह रहे थे? इसका भी जवाब मैं समझता हूं कि शायद भविष्य में मिलेगा। दूसरा जो मुद्दा था कि परमवीर सिंह ने जो मुख्यमंत्री को पत्र लिखा था और गृह मंत्री के ऊपर आरोप किए थे, देखिए पुख्ता सबूत क्या होता है कि 2 व्यक्तियों के बीच में जो संभाषण है उसका कोई रिकॉर्डिंग की तरह सामने आ जाए, लेकिन कोई भी सबूत इन्होंने नहीं दिया। बाकायदा सिर्फ एक जो हियर से कहते हैं, सिर्फ किसी के सुनी सुनाई बातों के ऊपर एक पत्र लिखा गया और उसमें अपने ही जो नजदीकी अधिकारी थे उनसे बाकायदा सबूत इकट्ठा करने की कोशिश की गई। भारतीय जनता पार्टी ने उसके बारे में बहुत जोरदार आरोप सत्र शुरू कर दिया। यही भारतीय जनता पार्टी है जिसने परमवीर सिंह जी को अर्नब गोस्वामी के प्रकरण में प्रधानमंत्री जी ने अपने अधिकार का उपयोग करके निकाल देना चाहिए ऐसी मांग की थी। आज अभी वो बहुत ही प्रिय हो चुके हैं परमवीर सिंह जी निश्चित तौर पर, लेकिन न्यायिक जांच अभी हो रही है, सत्य सामने आएगा। लेकिन सबसे महत्वपूर्ण बातें जो है वो उनके खत में ही छुपी हुई। ये इसलिए मैं बताना चाहता हूं कि परमवीर सिंह जी ने जो खत लिखा और देवेंद्र फडणवीस जी ने भी कहा है, उसमें उन्होंने कहा है कि गृह मंत्री जी और सचिन वाजे की भेंट जो हुई है वो फरवरी के आखिर में हुई। प्रश्न ये फरवरी के आखिर का नहीं है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि एंटेलिया की घटना जब हुई थी, पहले जो गाड़ी प्लांट की गई थी, तब सचिन वाजे किससे मिल रहा था? तब क्या हो रहा था? किसके नजदीक था? तो उसका जवाब भी इसी खत में मिलता है आपको कि इस खत में परमवीर सिंह जी ये कह रहे हैं कि गृह मंत्री जी की जो कंप्लेंट है वो परमवीर सिंह को जाके एपीआई वाजे ने की, यानी एपीआई वाजे बहुत ही नजदीक था। उन्होंने इस खत में ये भी लिखा है कि 1 से ज्यादा बार सचिन वाजे ये परमवीर सिंह जी को मिला। अब देखिए एक एपीआई दर्जे का अधिकारी वो सीपी से जुड़ता है। अब सबसे महत्वपूर्ण बात है कि सचिन वाजे का कार्यालय जो है क्राइम ब्रांच का, ये
जो पुलिस आयुक्त का कार्यालय है उसी में है, 200 फुट दूर है। दूसरी ओर एपीआई और सीपी के बीच में बहुत सारे अधिकारी आते हैं। एपीआई के बाद पीआई आता है, पीआई के बाद एसीपी आता है, डीसीपी आता है, ज्वाइंट सीपी आता है, एडिशनल सीपी आता है। इनको पार करते हुए डायरेक्ट वो सीपी को जाके बार बार कंप्लेंट करे गृह मंत्री जी, कितना नजदीकी संबंध है। अगर फिर इसकी जांच करें तो निश्चित तौर पर एपीआई वाले ये डायरेक्ट रिपोर्ट सीपी को करते थे, तत्कालीन सीपी परमवीर सिंह जी को, ये भी स्पष्ट है। अभी महत्वपूर्ण बात है, ये सीपी ऑफिस जो है, जो परमवीर सिंह जी का कार्यालय, उससे जुड़ी हुई है कि एपीआई वाले कहाँ के, तो परमवीर सिंह जी के कार्यालय के, काजी कहाँ के, परमवीर सिंह जी के कार्यालय के, एपीआई वाले कहाँ के, तो परमवीर सिंह जी के कार्यालय के, दोनों ड्राइवर जो मिले हैं वो कहाँ के, तो परमवीर सिंह जी के कार्यालय के, इनोवा कहाँ की, तो वो भी परमवीर सिंह जी के कार्यालय की। इतना गहरा संबंध होने के बावजूद 18 दिन से एनआईए ने कोई भी जांच नहीं की, किसी भी वरिष्ठ अधिकारी का जवाब नहीं लिया। ये बड़े आश्चर्य की बात। भारतीय जनता पार्टी की भी ये भूमिका नहीं है कि सचिन वाजे अपने दम पर ये काम कर रहा था, उसको किसी ना किसी का मार्गदर्शन निश्चित तौर पर मिला था। ये क्यों कर रहा था मार्गदर्शन, किससे नजदीक था, किससे मिल रहा था, इसका भी जवाब मिलना चाहिए। एनआईए क्यों नहीं दे रही, ये सवाल हम पूछना चाहते हैं। और निश्चित तौर पर अभी यूएपीए भी लागू किया गया है, तो इतना बड़ा अगर कदम उठाया है एनआईए ने, तो कहीं ना कहीं तो आश्वासक प्रक्रिया हमें दिखनी चाहिए कि ये जांच हुई है, पारदर्शिता उसमें दिखनी चाहिए। लेकिन अभी कुछ भी आगे बढ़ नहीं रहा मामला, क्यों नहीं बढ़ रहा, ये सवाल हम पूछना चाहते हैं। और एनआईए ने क्या जांच करनी चाहिए ये भी बताना चाहते हैं। और ये बहुत ही गंभीर मामला है। 10 मार्च 2021 को जब परमवीर सिंह जी ये पुलिस आयुक्त थे, उस वक्त में बाकायदा अधिकृत तौर पर एटीएस ने सीपी ऑफिस परमवीर सिंह जी के कार्यालय का जो परिसर है उसका डीवीआर अधिकृत तौर पर मांगा था, और वो परमवीर सिंह जी का कार्यालय ने ऑफिशियली जमा किया। अचानक 2 घंटे के बाद, ये जमा करने के बाद, जिसकी पूरी प्रक्रिया हो चुकी थी, सीपी ऑफिस को क्या लगा पता नहीं। उसमें ऐसा भी पता चलता है कि बहुत ही अपने जो अधिकारियों के ऊपर क्यों दिया गया इसका जवाब पूछा गया। और उसके बाद में जो एटीएस के प्रमुख हैं जयजीत सिंह, उनको एक फोन आता है। किसका फोन आता है, निश्चित तौर पर हम जांच की मांग कर रहे हैं इसकी, लेकिन स्पष्ट है कि किसका फोन आया। तो फोन आता है और कहते हैं कि डीवीआर में थोड़ा सा प्रॉब्लम है, दिख नहीं रहा, आप थोड़ा जल्दी वापस भेजो, हम वापस भेजेंगे आपको डीवीआर। तो 2 घंटे के बाद परमवीर सिंह जी के कार्यालय से आदमी आता है, उसकी भी बाकायदा वहां रिपोर्ट दर्ज है, और वो डीवीआर लेके जाया जाता है। उस दिन से आज तक वो डीवीआर गायब। क्या था डीवीआर में? उसमें वो स्कॉर्पियो हो, मूवमेंट हो, इनोवा की मूवमेंट हो, सचिन वाजे की मूवमेंट हो, सभी तो था उसमें। तो गायब हुआ है, गायब। तो इसके पीछे कौन था, इसकी भी तो जांच होनी चाहिए। एनआईए क्यों नहीं कर रही इसकी जांच, आगे बढ़ा क्यों नहीं रही? हम तो मांग कर रहे हैं कि इसके तह तक पहुंचना चाहिए कि इस तरह के आरोप भारतीय जनता पार्टी ने किया। अब तो भारतीय जनता पार्टी आरोप करना भी बंद कर दी इसके बारे में। तो इसके तह तक पहुंचकर दूध का दूध, पानी का पानी होना चाहिए। अफसोस की बात है एनआईए इसके तह तक पहुंचना नहीं चाहती, और अगर एनआईए नहीं करना चाहती तो सरकार, राज्य सरकार इसकी जांच करे। ये गायब कैसा हुआ डीवीआर, इसकी जांच होनी चाहिए। निश्चित तौर पर एटीएस से जिस तरह से ये इंक्वायरी निकाल के हाथ में ली गई है एनआईए ने, बहुत ही गंभीर है मुद्दा। और केंद्रीय जांच एजेंसियों का किस तरह से इस्तेमाल किया जा रहा है अपने राजनीतिक स्वार्थ के लिए, ये तो हमने देखा है। सुशांत सिंह राजपूत प्रकरण में अभी तक 9 महीने हो चुके हैं, अभी तक सीबीआई ने कोई जवाब नहीं दिया। हम नहीं चाहते कि एनआईए का जो प्रवास है वो इसी तरह से हो, और निश्चित तौर पर हम इसकी जांच की मांग करते हैं। एक सिर्फ जाता जाता मी आपल्याला सांगू इच्छितो की कालच नाना पाटोळेजी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष भिवंडीला कार्यक्रमाला गेले होते, आणि भिवंडीच्या कार्यक्रमावरनं परत येताना त्यांना परेल येथे एका इमारतीला आग लागलेली दिसली, आणि ती आग लागलेली दिसली असं रात्रीचा वेळ होता। त्यावेळेला त्यांनी समन्सूचितता दाखवली आणि लगेचच फायर ब्रिगेड असेल, पोलिसांना त्या ठिकाणी माहिती दिली। तिथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जागं केलं आणि बाजूला केलं, का गाड्या बाजूला करायला लावल्या, आणि एकंदरच ज्या पद्धतीनं एका
आदर्श लोकप्रतिनिधी कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी दिलं. अनेक लोकांचे प्राण त्याच्यामुळे वाचले देखील गेले, कारण की पसरली असते वेळी झाली नसता पाय दिले तर नाना पटोलेजी जोपर्यंत ती आग विझत नाही तोपर्यंत तिथे होते. त्यामुळे निश्चितपणे प्रदेशाध्यक्षांनी हे जे कृत्य केलं ते काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर्श आणि प्रेरणा देणारं आहे. निश्चितपणे काँग्रेसचं नेतृत्व कसं असलं पाहिजे, काँग्रेसच्या विचारांचं नेतृत्व कसं असलं पाहिजे त्याचा परिपाठ त्यांनी घालून दिला. लॉग इन करा मुंबईतक.in वर.